नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर मुलाखतीसाठी येत असतात. तर आज आपण भावगीत क्षेत्राशी निगडीत असणारे निनाद आसगावकर यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे. निनाद सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. भावसंगीत विषयक कार्यशाळा, संगीताची जाहीर व्याख्यानं तसंच जाहीर कार्यक्रमांच्या निरनिराळ्या अंगांशी सतत जोडलेलं नाव म्हणजे निनाद आसगावकर. आणि आज आपल्याला स्टुडिओमध्ये ते गेस्ट म्हणून लाभलेले आहेत. तर आज आपण निनाद आसगावकर यांच्या सगळ्या सांगीतिक कारकिर्दीचा आपण आढावा घेणार आहोत या मुलाखतीच्या माध्यमातून. तर सर, मी तुम्हाला सुरुवातीला असं विचारेन की घरातूनच तुम्हाला संगीताचं बाळकडू मिळालं, तर थोडं वडिलांविषयी आणि तुमच्या सगळ्या कौटुंबिक जडणघडणीविषयी थोडंसं सांगा. खरं सांगायचं तर तुम्ही म्हणाल अगदी बरोबर आहे की घरातूनच मला संगीताचं वारसा मिळाला आणि कदाचित माझ्या जन्माच्या आधीपासूनच तो मला मिळाला. कारण माझ्या जन्माच्या पुष्कळ आधीपासूनच आमच्या घरात संगीत चालू होतं. माझ्या आजीचे वडील आणि काका हे त्या काळात ध्रुपद धमाल गाणारे होते, क्लासिकल गाणारे असे होते आणि ते कोकणात राहायचे, पण तिथे ते शास्त्रीय संगीत गायचे. त्यामुळे आजीला आमची आवड होती संगीताची आणि तिने साधारण 30च्या दशकामध्ये माझ्या 2 मोठ्या आत्यांना तिने त्या काळात शास्त्रीय संगीत शिकायला घातलं होतं गिरगावात, मुंबईमध्ये. तिला त्याची आवड होती आणि पुढे माझ्या वडिलांनी संगीत क्षेत्रामध्ये करिअर करायचं ठरवलं 1956-57 सालापासून. त्यामुळे माझ्या जन्माच्या पुष्कळ आधीपासून आमच्या घरात संगीत होतंच असं म्हणायला हरकत नाही. आणि 57 सालापासून वडील गीत रामायण गात होते, गीत रामायणाचे जाहीर कार्यक्रम करते 58 सालापासून. आणि निरनिराळ्या भावसंगीत आकाशवाणीशी ते जोडलेले होते आणि आकाशवाणीवर वेगवेगळी गाणी ते करत असत. HMVच्या त्यांच्या रेकॉर्ड्स निघत होत्या आणि या सगळ्या वातावरणात आमच्या घरात माझे काका किंवा इतरही सर्वांना गाण्याची संगीताची आवड होती. त्यामुळे घरात कार्यक्रमांची तयारी चालू असे, रिहर्सल्स असत वडिलांच्या. या सगळ्यामुळे मी कदाचित जन्माच्या आधीपासून संगीत ऐकत ऐकत जन्माला आलो असेल. अच्छा. आणि मग सुरुवातीचं शिक्षण म्हणजे तुमचे गुरु कोण होते त्याविषयी थोडंसं सांगा. सुरुवातीला तुम्ही असं म्हणू शकता की कारण हे घरातलेच वडिलांचं सगळं गाणं चालू असल्यामुळे हे सगळे संस्कार माझ्यावर नकळत होत होते सुरुवातीला. आणि त्याचबरोबर शाळेतून म्हणा किंवा अशा याच्यातून हळूहळू माझ्याही लक्षात येतं की मी गाऊ शकतोय थोडंफार. आणि मग मी गाऊ शकतो हे शिक्षकांच्याही लक्षात यायला लागलं. त्यांनी मला स्पर्धांना पाठवायला सुरुवात केली, त्यातून बक्षिसं वगैरे मिळत होती आणि मला असं थोडंफार गाता येतं असं वाटत होतं. पण आणि वडिलांकडे थोडंफार हळूहळू ते शिकवायला मला त्यांनी सुरुवात केली. थोडं थोडं ते शिकवायचे, परंतु त्यांचा दिनक्रम किंवा त्यांचा ते नोकरी करायचे त्यावेळी, त्यामुळे त्यांचा अतिशय व्यस्त असायचं शेड्यूल आणि कार्यक्रम सुद्धा करायचे, रेकॉर्डिंग, या सगळ्यामध्ये ते फार बिझी असल्यामुळे त्यांच्याकडे असं प्रत्यक्ष भरपूर शिक्षण झालं असं म्हणू शकत नाही. पण त्यांच्याकडून जे काही शिकलो ते अप्रत्यक्षरित्या त्यांच्याकडून पुष्कळ शिकलो. आणि नंतर जेव्हा मी कार्यक्रम वगैरे करायला लागलो छोटे छोटे, त्यानंतर मग त्यांनी असंख्य त्यांच्याकडून गोष्टी मला शिकायला मिळाल्या सतत. पण मी स्वतः माझं गाण्याचं जे शास्त्रीय संगीताचं शिक्षण हे मी पंडित श्रीधर केशव अभ्यंकर म्हणजे SK अभ्यंकर डोंबिवलीचे, त्यांच्याकडे मी सुरुवातीला शास्त्रीय संगीताचं शिक्षण सुरुवात केली आणि सुमारे 5-6 वर्ष मी त्यांच्याकडे शिकवतो. ते माझ्या वडिलांचेही गुरु, त्यामुळे मी त्यांना अगदी म्हणजे त्यांनी मला नातवासारखं प्रेमाने शिकवलं. थोडं आपण बोलणारच आहोत, पण एक शास्त्रीय संगीतातला थोडीशी बंदिश तुमच्या आवडीची तुम्ही थोडीशी म्हणावी असं मी तुम्हाला विनंती करते. म्हणजे तुम्ही आज जनरल मुलाखतीसाठी आलात, पण गाण्याचा योग आला तर खूप छान वाटेल मला.
पिया की नजरिया जादू भरी, पिया की नजरिया जादू भरी, पिया की नजरिया जादू भरी, मोहलियो मन प्रेम भरी, मोहलियो मन प्रेम भरी, पिया की नजरिया जादू भरी. वा, सुंदर. ते यमन राग असावा ना. हो, कारण ते पण ती बंदिश त्याच्यावरच. त्या रागातल्या सगळ्या बंदिशींमध्ये तुम्हाला ह्या एकमेकांची साधर्म्य जाणवणारच. कारण त्याच्यामध्ये कसं असतं की त्या प्रत्येक रागामध्ये सुरांचं जे चलन आहे ते सारखंच असतं. त्यामुळे तुम्ही याच रागामधलं एखादं गाणं, तुझं मागतो मी आता, किंवा मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, भय इथले संपत नाही, चंदन सबदन खूप गाणी त्याच्यामध्ये, गीत म्हणा, गाणी, बंदिशी असंख्य आहे. आणि मला असं वाटतं की यमन सारखा राग तर इतका प्रचंड एक्सप्लोर झालेला आहे त्याला, आणि इतका होऊनही आजही हा तो नित्य नूतन आहे, अजूनही ताजा तवाना आहे. अजूनही त्यात तुम्ही नवीन काय केलं तर ते सुंदरच वाटतं. आणि खूप अगदी माझ्याही आवडीचा राग आहे. आणि मी दरबारी एक तुम्हाला म्हणायची एक विनंती करेन. दरबारी तुमच्याकडे बंदिश असेल दरबारी रागात. मी शास्त्रीय संगीतापेक्षा मी जास्त भावसंगीतावर बोलेन, कारण की भावसंगीत हा शास्त्रीय संगीत हा माझ्या रियाजाचा विषय आहे. अर्थातच माझा रियाज किंवा मी शिकवतोही थोडंफार, परंतु मी प्रोफेशनली जे करतो ते म्हणजे मी भावसंगीत करतो. आणि भावसंगीताचा हा जो विषय आहे हा फार जाणीवपूर्वक मी निवडला. त्याचं कारण एकतर घरातून ते वातावरण होतं, मला त्या गोष्टीचे अतिशय अतिशय उत्तम संस्कार मिळाले असं मी भाग्यवान समजतो स्वतःला. आणि भावसंगीतामध्ये जे म्हणून प्रकार आहेत त्या सगळ्या प्रकारांचा मी काय म्हणता येईल धांडोळा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्याच्यामध्ये भावगीतं आहेत, ज्याच्यामध्ये चित्रपट संगीत आहे, मराठी आहे, हिंदी आहे, त्याच्यामध्ये गझल सारखा प्रकार आहे, उर्दू गझल आहेत, मराठी गझल आहेत, किंवा भक्ती संगीत आहे. अशा निरनिराळ्या प्रकारचं चरित्र गायन आहे. आता गीत रामायण, गीत महाभारत हा जो कार्यक्रम, आता हे जे कार्यक्रम आम्ही चरित्र गायनासारखे आहेत, हा सगळा भावसंगीताच्याच प्रकार आहे. पण त्या प्रत्येक प्रकाराची वैशिष्ट्य निराळी आहेत, आणि त्या प्रत्येक प्रकारामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने गायकी किंवा गायन सादर करावं लागतं. तर त्यामुळे भावसंगीत मला इतकं काय म्हणता येईल जवळचं वाटतं. आणि दुसरा भाग त्याच्यामध्ये असा आहे महत्वाचा, की वडिलांचा तोच पिंड असल्यामुळे, वडिलांनी ते केलेलं असल्यामुळे मला त्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही प्रकारे संस्कार मिळाले. आणि मला सुदैवाने मंगेश पाडगावकरांचा मला खूप भरपूर सहवास मिळाला. मी त्यांच्याबरोबर अनेक कार्यक्रम केले, महाराष्ट्राबाहेरही आम्ही केले, आणि त्यांच्याबरोबर पुष्कळ प्रवास केला, त्यांच्याबरोबर एकत्र राहिलो. या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या सहवासात इतक्या गोष्टी मला मिळाल्या. त्यांचं खरं सांगायचं तर मी असं म्हणू शकतो, माझ्या वडिलांपेक्षाही वयाने मोठे, पण मला त्यांचा मैत्र मिळाला असं मी म्हणू शकतो. तसंच मला यशवंत देवांचा खूप मला सहवास मिळाला, तर दशरथ पुजारी साहेबांचा सहवास मिळाला, तर ह्या संगीतकारांचा जो सहवास मिळाला, आमचे मित्र आहेत तुषार सावंत, त्यांच्या बरोबर मी श्रीनिवास खळेंच्या बरोबर मला जायला मिळालं. तर या सगळ्यांचा सहवास जो मिळाला. आणि दुसरा भाग असा होता की या सगळ्यांची वडिलांशी माझ्या खूप चांगली मैत्री होती. म्हणजे खळे साहेब असोत, देव काका असोत, किंवा दशरथ पुजारी असोत. दशरथ पुजारी आमच्या घरी दर आठवड्याला ते त्यांचं येणं असायचं. आणि मग आले की अरे निनाद जरा पेटी काढ, चल बाळा हे गाणं शिक, असं मग मला अनेकदा गाणी शिकवलीत त्यांनी, अनेक त्यांच्या नवीन चाली त्यांनी शिकवल्यात. त्याचप्रमाणे त्यांनी ज्या सुमनताईंनी त्यांची गाणी गेलीत, किंवा माणिकबाईंनी गाणी पुष्कळ गायलेत, तर ते फिमेल सॉंग्स पण माझ्याकडून ते म्हणून घ्यायचे. म्हणजे त्यांचे गाणे फार सुंदर, थोडेसे दाखवतो. आकाश पांघरुनी जग शांत झोपले, घेऊन एक तारी गातो कबीर दोहे, आकाश पांघरुनी. अशा प्रकारची गाणी पण त्यांनी माझ्याकडून ते म्हणून घ्यायचे. त्यांच्या काही कार्यक्रमातही ते मला बोलवायचे गायला. तर असा या सगळ्या गोष्टींमुळे, आणि सगळ्यात महत्वाचा भाग, तर भावसंगीतासाठी ही जी शब्दप्रधान गायकी आहे, तर याच्यात सर्वाधिक आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे साहित्याची जाण, किंवा तुम्हाला त्या कवितेचा गाभा समजला पाहिजे. कवितेचा
त्यातला काय म्हणता येईल त्यातला भावार्थ कळला पाहिजे. हा. शब्दार्थ तर कळले पाहिजे, पण भावार्थही कळला पाहिजे. आणि तो तुम्हाला जर कळला तर संगीतकाराने ती कविता संगीत देताना कशा प्रकारे त्यातला अर्थ उकललेला आहे आपल्या संगीताच्या माध्यमातून याचा अर्थ तुम्हाला लावता येतो. आणि त्यानंतर गायक म्हणून तुमची जी जबाबदारी आहे ती म्हणजे त्या कवीच्या शब्दांना आणि संगीतकाराच्या चालीला तुम्हाला न्याय द्यायचा आहे आणि ते शब्द तुम्हाला लोकांसमोर उत्तम प्रकारे आणायचे. तर यासाठी तुम्हाला या दोन्हींची जाण असणं, संगीताची जशी जाण असणं आवश्यक आहे तशी त्या कवितेची, काव्याची, साहित्याची जाण. आणि साहित्याची आमच्या घरामध्ये तुम्हाला सांगतो, आम्हाला 1897च्या विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या अरेबियन नाईट्स पासून ते 1904चे महाभारताचे खंड, इतकी जुनी पब्लिकेशन आमच्या घरात आहेत. म्हणजे इतकी पुस्तकं आमच्या घरात, 2-2-2.5 हजार पुस्तकं, 2-2.5 हजार पुस्तकं आमच्याकडे आहेत. ते अगदी लहानपणापासून, कारण माझ्या आजोबांपासूनच ही वाचनाची आवड असावी. वडिलांना, आईला, माझ्या भावाला, आम्हाला सर्वांना वाचनाची प्रचंड आवड आहे. तर त्यामुळे त्या साहित्याशी खूप जोडलेले आहोत आम्ही असं वाटतं. आणि त्याच्यामुळे भावसंगीताकडे नैसर्गिकरित्या ओढा खूप जास्त आहे. त्यामुळे भावसंगीतामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करायला आवडतात जास्त. आणि मी असं म्हणेन की तुम्हाला आता गीत रामायण म्हणा, गीत महाभारत हे जे कार्यक्रम तुम्ही सादर करता तर त्याच्या मागे एक अभ्यास असेल. तर तो नेमका अभ्यास म्हणजे तुम्ही आता वाचनातनं तुम्ही काही नोट्स काढून घेणं किंवा काही टिपणं असतात, तर नेमका अभ्यास तुम्ही कसा करतात? म्हणजे कार्यक्रम घडवायचा असेल, कार्यक्रमाची निर्मिती करायची असेल तर त्याच्या मागे अभ्यास हवा असेल, तो कसा करतात त्याविषयी जाणून घ्यायला. चरित्र गायनाचे जे हे कार्यक्रम आहेत म्हणजे गीत रामायण किंवा गीत महाभारत, तर आता हे तुम्हाला म्हटलं तसे हे जवळपास माझ्या जन्माच्या आधीपासून किंवा आमच्या घरात ते चालूच आहे. फार लहान वयात ती गाणी ऐकत ऐकत मोठा झालो. दुसरा भाग असा, तुम्ही आता तुम्हाला म्हटलं 1904चे गीत, 1904 सालचे महाभारताचे 18 खंड आमच्याकडे आहेत. इतकी जुनी, तर ती पुस्तकं आमच्या घरात निराळी धार्मिक वेगवेगळे ग्रंथ, तर ते लहानपणापासून गोष्टी वाचत आणि गोष्टी अगदी मला आठवतं. मी खूप लहान असताना मला आजी माझी जेवण भरवताना रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगायची, त्या पण माझ्या लक्षात, म्हणजे इतकं त्याची आवड होती मनामध्ये. आणि ही गीतमालिका जेव्हा मी ऐकत होतो, महाभारत आणि रामायण माझे वडील हे सादर करत असताना, तेव्हा मला सुदैवाने त्याचा अर्थ कळत होता लहान वयापासून, कारण त्या गोष्टी माहिती होत्या, कथा माहिती होत्या. आणि त्यामुळे त्या शब्दांशी पण मला कधी त्याचा बाऊ वाटला नाही. खूप संस्कृत प्रचूर शब्द आहेत रामायणामध्ये किंवा म्हणजे माडगुळकरांच्या रामायणात किंवा आमच्या डॉक्टर वासुदेव देशपांडेंच्या महाभारतात. आता ते गीता रामायण ऐकून म्हणा ते थोडं सोपं वाटतं, पण महाभारत पर्व मी तुमचं ऐकलं ते थोडं कठीण वाटतं. बरोबर आहे, कारण कसं होतं की ह्या कवींनी फार, म्हणजे हे त्यांचं श्रेष्ठत्वच आहे. मराठी भाषेमध्ये बघा की तत्सम शब्द आहेत, म्हणजे संस्कृत मधून थेट आलेले शब्द आहेत. तसेच तद्भव शब्द आहेत, म्हणजे मराठी भाषेतच निर्माण झाले, मराठी शब्द. आणि तिसरे शब्द आहेत ते परभाषी आहेत, जे फारसी मधून आले किंवा अरबी मधून आले, इंग्रजी मधून आले, वेगवेगळ्या भाषातून आलेले आहेत. तर यांनी रामायण महाभारताची रचना करताना याच्यामध्ये एकही परभाषीय शब्द येऊ दिलेला नाही. सर्व शब्द हे अस्खलित मराठीमध्ये किंवा संस्कृत प्रचूर असतील. कळलं, अशा प्रकारे वापर आहेत. पण मला या शब्दांचे अर्थही कळत होते त्या वयात, ते कदाचित ऐकल्यामुळे. आणि दुसरा भाग असा होता की वेगवेगळी पुस्तकं त्या संदर्भात मी वाचत होतो, की म्हणजे प्रत्यक्ष महाभारत म्हणा किंवा लहान मुलांसाठी असलेला महाभारत वगैरे, ते पण लहान वयात वाचत होतो. पण नंतर जाणत्या वयात मी अगदी आवर्जून सांगेन की इरावती कर्वेंचं युगांत किंवा दुर्गा भागवतांचं व्यासपर्व अशी पुस्तकं, किंवा आनंद साधलेंचा हा जय नावाचा इतिहास आहे, ही आमच्या घरात ही पुस्तकं सगळी असल्यामुळे ही पुस्तकं महाभारताच्या संदर्भात मी वाचली. त्याचप्रमाणे या गीतकाव्याचे कवी डॉक्टर वासुदेव देशपांडे यांनी माझ्यासाठी बाळशास्त्री हरदासांची महाभारतावरची व्याख्यानं पाठवली. अत्यंत अप्रतिम अशी ती व्याख्यान आहेत, तर ती मला वाचायला मिळाली. म्हणजे ह्या बाकीच्या सुबोध महाभारत किंवा महाभारत कथासार ह्या पुस्तकांच्या व्यतिरिक्त मी सांगतोय की ही अशी वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लिहिलेली पुस्तकं आहेत, ती पण मी वाचली. आणि त्याच्यामधून दुसरा भाग असा आहे की जेव्हा ही गीतकाव्य लिहिली जातात त्यामध्ये रामायणाची कथा ही तशी सरळ आहे, त्याच्यामध्ये एक सुष्ट आणि दुष्ट असा संघर्ष आहे आणि त्याची कथाही सर्वांना खूप परिचित आहे. पण महाभारत त्यामानाने व्यामिश्र आहे, त्याच्यामध्ये अनेक कॅरेक्टर्स आहेत, अनेक वेगवेगळ्या व्यक्तिरेखा, अनेक उपकथानक, असं फार मोठा आहे तो प्रकार. तर त्यामुळे महाभारताचं, गीत महाभारताचा तुम्ही उल्लेख केला, तर त्या काय म्हणता येईल, गीत महाभारताचा जो एक दृष्टिकोन आहे कवींचा, त्याच्यामध्ये त्यांनी विशिष्ट
पद्धतीने ते सगळं केलेलं, त्याची कॅरेक्टरची एक मांडणी आहे. अनेकदा आपण कर्णावरची पुस्तकं वाचतो, मग कर्ण किती चांगला होता, हो. कर्ण किती महान होता, असे एक मनामध्ये तुमच्या हे सगळे. परंतु महाभारतकारांनी मुळात कशा पद्धतीने या व्यक्तिरेखा रेखाटलेल्या आहेत, त्याच्यामध्ये अनेकदा त्यांच्यावरती नियतीचाही एक हे असतो, भाग असतो, की त्या नियतीने बांधलेली असतात माणसं, त्यामुळे त्याचं वागावं लागतं, तसं होत जातं. परंतु धर्माची बाजू आणि अधर्माची बाजू ही सुस्पष्टपणे त्यात मांडली गेलेली आहे. तर त्यामुळे तशा पद्धतीनेच ही काव्य लिहिले गेलेलं आहे, तशा पद्धतीनेच त्याचं संगीत केलेलं आहे त्यामुळे तशा पद्धतीने ते गाण्यासाठी ह्या प्रकारचं सगळं तुम्हाला एक मंथन करणं आवश्यक आहे असं वाटतं. खरं तर महाभारत ह्या तुमच्या कार्यक्रमावर, गीत महाभारत ह्या कार्यक्रमावर एक विशेष कार्यक्रम इथे होऊ शकतो. आणि कारण बोलण्यासारखं फारच आहे, गीत रामायणावरही बोलू शकतो आणि गीत महाभारतावर. तरी एक शब्दप्रधान गायकीकडे तुम्ही कसं पाहता त्याविषयी मी विचारेन. शब्दप्रधान गायकीचा मी तुम्हाला आता म्हटलं तसंच, की देव काकांचा मला खूप सहवास झाला त्यांचाही. त्यांच्या घरी मी शिवाजी पार्कला पुष्कळ त्यांच्याकडे जायचो. आम्ही बरेचदा काही वेळा त्यांची संध्याकाळी फिरण्याची वेळ असायची, त्यावेळी मी तिथे जायचो आणि त्यांच्याबरोबर एक राऊंड मारायचो आणि मग ते घरी जायचे, मग मी आणखीन राऊंड मारायचो. मग कधी कधी संध्याकाळी त्यांच्या गप्पा मारायला बसायचो आणि त्यांच्याविषयी म्हणजे ते संगीतातलेच नव्हे तर ते खरोखरच खऱ्या अर्थाने गुरु होते, अगदी देव होते. आणि त्यांनी इतक्या गोष्टी म्हणजे नवीन कोणाच्या कविता आल्या, नवीन एक पुस्तक सदानंद डबीरांचे नवीन कवितांचं पुस्तक आले, निनाद हे बघ आपण या कविता, इतक्या प्रेमाने ते नवनवीन गोष्टींचं स्वागत करत असत. मला त्या कविता ते वाचून स्वतः दाखवायचे आणि त्याचप्रमाणे नवीन काही चाल केली आहे, साईबाबांवरची भजनं केली, हे बघ हे ऐक आपण करूया असं. त्याचप्रमाणे ओशो रजनीश हा त्यांचा अतिशय प्रेमाचा विषय होता, तर त्यांच्याबद्दलही पुष्कळ मला त्या गोष्टी ते सांगत असत. आणि सुदैवाने मी त्यातलं बऱ्याच गोष्टी वाचलेल्या असल्यामुळे आमच्यामध्ये खूप चांगला संवाद होत असे, खूप छान वेवलेंथ जुळली होती. आणि दुसरा भाग असा असतो ना, की आता तुम्हाला शब्दप्रधान गायकीची गंमत सांगतो, की एक कार्यक्रम आम्ही एकत्र करणार होतो देवकाकांबरोबर. तर त्यावेळी त्यांनी मला गाणी, मी त्यांना त्यांचीच गाणी त्यांना म्हणून दाखवतो. तर त्यावेळी दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे, तर हे गाणं पाडगावकरांचं मी त्यांना म्हणून दाखवलं. तर मला थांब तू कसं म्हणतोस, तर आता कवितेचा मीटर असा आहे, दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे, असा मीटर आहे. तर मी त्याच मीटरमध्ये दादराचा मीटर आहे. आणि दुसरा भाग असा आहे की शब्दांची मांडणी तशी आहे, दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे, असं मी गायलो. तर मला तू आता बोलताना कसं म्हणशील की एखाद्याला की अरे झोपाळ्या वाचून झुलायचं, तर झोपाळ्या वाचून न म्हणालास का, तर न तू तिथे अर्धा म्हटलायस, झोपाळ्या वाचून झुलायचे. मग तू गाताना कशाला असं बोलल्यासारखं म्हणजे वाचल्यासारखं का म्हणतोस, मग तो न तू कसा उच्चारला पाहिजेस. मग आता म्हटलं तिथे न ला पुढे जागा नाही, मग न वर एक हरकत घेऊन तो न तसाच उच्चारला गेला पाहिजे. मग आता मी कसं म्हणायचो, मग दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे, हा फरक असतो. तर ही शब्दप्रधान गायकी आहे. शब्दांना पूर्ण प्राधान्य देऊन मला जेव्हा गाणं म्हणायचंय तेव्हा पहिली गोष्ट की याच्यामध्ये गायकाचं अस्तित्व राहता कामा नये, संगीताचंही अस्तित्व राहता कामा नये. अस्तित्व फक्त शब्दांचं आणि शब्दांमधल्या भावाचं राहिलं पाहिजे. ही शब्दप्रधान गायकीची प्राधान्यता आहे, म्हणजे शब्दांना दिलेली. संगीत हे त्याचं माध्यम आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही त्यातला अर्थ एन्हान्स करताय, अर्थ तुम्ही आणखीन द्विगुणित करताय. हे त्या माध्यमाचं काय म्हणतील बलस्थान आहे. त्यामुळे संगीत हे तिथे बलस्थान म्हणून वापरतो आपण, पण संगीत ऐकवायचं नाहीये. मी गायक म्हणून किती श्रेष्ठ आहे गायकाने ऐकवायचं नाहीये. तुम्ही चांगल्या चांगल्या गायकांची गाणी ऐका, लता मंगेशकर म्हणा, रफी साहेब म्हणा, त्यांनी तर अशी आणि त्यांनी तर गाणी गाताना असं केलंय की तुम्हाला अनेकदा वाटतं की गाणं ऐकताना हा शम्मी कपूर गातोय, हा देवानंद गातोय, किंवा हा किशोर कुमार गातोय असं वाटत नाही, हा राजेश खन्ना गातोय असं वाटतं. किंवा लताबाईंनी सुद्धा हा अभ्यास केला की ही सायरा बानूंचं गाणं आहे, हे नूतन गाते, हे वैजयंती मला गाते. तर स्वतःला मिटवून टाकायचे हे लोक आणि त्या कॅरेक्टर मध्ये जायचे. आता चित्रपटासाठी कसं होतं की पडद्यावर कॅरेक्टर दिसायचं, परंतु तुम्ही जेव्हा एखादं गाणं म्हणता, शुक्रतारा मंदवारा सारखं गाणं, तर तेव्हा तुम्ही तिथे एक प्रियकर असता आणि तुम्ही त्या भूमिकेत जाऊन तिथे निनाद आजगावकर राहता कामा. ही जी गोष्ट आहे ना, तर तिथे ते शब्द राहिले पाहिजेत कवीचे, हा त्यातला सर्वात महत्वाचा भाग.
तेच त्या दिवशी आपल्या शिवाजी पार्क मध्ये तुमच्या कार्यक्रमात तुम्ही मंचावर असताना नीना हासगावकर राहिले नव्हता, तुम्ही त्या पात्र झाला होता त्याच्यामध्ये. तर अशा काही मैफिलींच्या काही आठवणी तुमच्या मध्ये आहेत? हो, अशा अनेक मैफिली हा. पुष्कळ आहेत अगणित वेगवेगळ्या. केल्या आहेत तुम्ही, आणि तरी पण एक खूप खास नाही अशा शिवाजी मंदिरची किंवा आणि कुठली असेल? अनेक ठिकाणच्या अशा आहेत. थिएटर्सना तर केलेत पुष्कळ, पण वेगवेगळ्या गावाचं. गावांमध्ये सुद्धा त्याचा हा. अधिक आनंद होता. तर मी नुकतंच गेल्या महिन्यात मी मध्य प्रदेशमध्ये कार्यक्रम केला. अच्छा. मार्चमध्ये भोपाळला होता. हा, हा. गुढीपाडव्याच्या सुमाराला मी जबलपूरला होता. वा. तर तिकडचे जे रसिक आहेत, हम्म. तर त्या रसिकांना महाराष्ट्रातून कोणीतरी येत आहे, मराठी संगीत घेऊन येतात, त्याची इतकी विलक्षण अपूर्वाई असते वा. आणि इतक्या प्रेमाने ते लोक त्याचं स्वागत करतात. हम्म. म्हणजे आपल्या आणि त्या लोकांनी ही मराठी संस्कृती जपण्यासाठी ती इतकी विलक्षण हो, धडपड आस्थेने केली. धडपड हो. करतात. तर हे पाहूनही आपल्याला खूप बरं वाटतं, आनंद होतो. हम्म. आणि अशा ठिकाणी तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट केलेली असते छोटीशी, तर त्या बारीक बारीक गोष्टीला जेव्हा श्रोते दाद देतात, हा. त्यांनी ती टिपतात, तेव्हा तुमचं हे काय म्हणता येईल त्याला आस्वाद मंडल पूर्ण होतं. हम्म. तुम्ही एक विशिष्ट कला विचार करता त्याच्याबद्दल आणि तो सगळा सादर करता हा. आणि ते असं जातं कुठेतरी अंतराळात, कोणाची तरी ते कानात पडतं आणि त्या माणसाला ती गोष्ट जाणवते तिथे. हो. तो तुमच्याच सहसंवेदनशील झालेला असतो आणि तुमच्या हम्म. संवेदनांच्या पातळीवर तो ते रिसीव्ह करतो आणि पुन्हा येऊन तो तुम्हाला सांगतो की तुम्ही हे फार सुंदर केलं. तेव्हा असं हे आस्वाद मंडल पूर्ण होण्याची जिथे जिथे प्रक्रिया होते हा. तिथे सगळीकडे ते कार्यक्रम रंगतातच, असं होतं. त्यामुळे खूप अशा आठवणी आहेत हा. अनेक ठिकाणी. नक्कीच. आणि या प्रसंगी तुम्ही अनेक ज्येष्ठ व्यक्तींना भेटलात, म्हणजे आता तुम्ही हो. यशवंत देवांबद्दल भरभरून बरोबर. बोललात, तरी पण काही आणखी व्यक्ती असतील तर त्यांच्याबरोबरचे अनुभव. अहो, अगदी माझा एक काय म्हणता येईल थरकाप झाला अशी तुम्हाला गोष्ट सांगतो. हा. म्हणजे झालं असं की डोंबिवलीमध्ये सुधीर फडके बाबूजी हा. यांना 75 वर्ष पूर्ण झाली. तर त्यानिमित्त सर्वात प्रथम त्यांचा वाढदिवसाचा किंवा अभिष्ट चिंतनाचा 75चा हा. सोहळा डोंबिवलीमध्ये केला आयोजित गेला. केला फार होता. मोठ्या हा. प्रमाणात केला होता तो. तर त्यावेळी आम्ही एक तिथे कार्यक्रमही सादर केला होता. हम्म. त्या कार्यक्रमाला बाबूजी होते, आशा भोसले होत्या, वा. राम शेवाळकरजी होते, हम्म. पुष्कळ नामवंत मंडळी आली होती. आणि तिथे सुरुवातीला असं झालं की नंतर ती मंडळी कार्यक्रम आमचा सुरू झाल्यावर ते समोर बसून त्यांनी आमचा ऐकला हम्म. आणि मला सुदैवाने माझ्या किंवा परमेश्वराच्या कृपेने माझ्या सद्गुरूंच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने मला बाबूजींनी आशाबाईंनी माझी पाठ थोपटली. वा. माझ्या दृष्टीने हे पुरस्कार आहेत मोठे. हा. पण गंमत त्यावेळी माझा थरकाप झाला. मी जे म्हटलं त्याचं कारण असं आलं की त्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला हा. मला एक ईशस्तवन सादर करायचं होतं. अच्छा. आणि ते ईशस्तवन होतं श्रीधर फडकेंचं कंपोजिशन होतं, शांताबाई शेळकेंचं, हा. जय शारदे वागीश्वर. वाव. आणि ते मी गाणार होतो आणि मी ते गायला बसलो आणि त्यावेळी ही सर्व मंडळी मंचावरच होती. हा. मी हार्मोनियम घेऊन खाली गायला बसलो स्टेजवर हा. आणि पाठीमागे माझ्या आशाबाई बसल्या, सुधीर फडके बसलेत वा. आणि आशाबाईंचंच गाणं म्हणायचं हे मला घाम फुटलेला होता खरं तर. हा. आणि मी दुसरी गंमत अशी झाली की मी गाणं सुरू केलं जय शारदे वा. आणि माझ्या पाठीमागे आशाबाई गुणगुणायला लागल्या ते वा. गाणं माझ्यावर. आणि त्या गुणगुणायला लागल्यावर मला म्हणजे काय म्हणते ते धरणी माते मला पोटात घे अशी अवस्था व्हावी तसं झालं. पण ते गाणं सगळं संपलं आणि आशाबाईने माझ्याकडे बघून हसल्या माझ्याशी वा. फक्त. मला ह्या असे हे अनुभव खूप काय म्हणतात ते आयुष्यात तुम्हाला खूप काही देऊन जातात, हो, खरंच. श्रीमंत करतात. गाणं सरस्वतीचा आशीर्वाद तुम्हाला त्या प्रसंगी लाभला आणि माझं आवडतं गाणं आहे, तेव्हा थोडस तुम्ही गाणं गुणगुणावं. अरे चा. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधि कन्यके विद्याधरी वागीश्वरी, वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. ज्योत्स्ने म्हणा. एखादं कडवं. आणखीनही बरंच काय काय घेऊया आपण. बरं बरं, ठीक आहे. आता तुम्ही हा पुरस्काराचा उल्लेख केलात, म्हणजे आशाताईंच्या समोर तुम्हाला गाता आलं, ही संधी मिळाली, तो खरा सुवर्ण योग होता. आणि दुसरा सुवर्ण योग म्हणजे श्री स्वामी समर्थ यांच्यावर गुणगौरव पुरस्कार तुम्हाला 2015 मध्ये मिळाला. हो, त्या एक पुरस्काराची आठवण तुम्ही सांगा. स्वामी समर्थांचा एक अल्बम टी सिरीजने माझ्यासाठी केला हा. होता आणि नंदू होनप यांचं संगीत होतं. वा. आणि आनंदनाथ महाराज म्हणून वेंगुर्ल्यामध्ये ज्यांची समाधी आहे
हा. स्वामी समर्थांचे ते प्रत्यक्ष शिष्य होते अच्छा. आणि त्यांनी वेंगुर्ल्यामध्ये पहिला मठ स्वामींचा स्थापन केला. हा. तर तिथे त्यांची समाधी आहे. तर त्या आनंदनाथ महाराजांनी अनेक काही हजार रचना स्वामींवर केलेल्या आहेत. बर. तर त्यातील काही रचना सर्वप्रथम गाण्याचं मला भाग्य मिळालं. हा. नंदूजींचं संगीत होतं आणि हा टी सिरीजने माझा संपूर्ण सोलो आणि अल्बम नंदू केला. सरांचं संगीत अप्रतिम म्हणजे संगीत त्यांचं, अप्रतिम संगीत म्हणजे मी विसरूच शकत नाही. त्यांच्या बरोबर जे शिकायला मिळाल्या गोष्टी अनेक. आणि त्यावेळी त्या अल्बमचा 2 प्रकार, एक म्हणजे माझा संपूर्ण सर्व गीतं माझ्या आवाजात केली आणि हा. त्यातली नंतर 4 गीतं अनुराधाची गायला, आम्ही ड्युएट्स गायलो मी आणि अरे वा. अनुराधाची पौडवाल. अच्छा. आणि बाकी 8 गाणी माझी, 4 गाणी त्यांची, असं आम्ही केलं होतं. असं तो अल्बम निघाला. हा. तर त्या अल्बमला इतकं यश मिळालं वेगवेगळ्या ठिकाणी आणि हा. भरपूर त्याचं त्या संदर्भात मला तो पुरस्कार मिळाला. नांदेडला स्वामी समर्थ मठ आणि अन्नचित्र म्हणून एक फार मोठी संस्था आहे अच्छा. आणि तिथे उत्तम कार्य चालतं. तिथे गजानन पिंपरखेडे वगैरे ही फार उत्तम काम करणारी माणसं आहेत तिथे. तर ह्या अल्बमच्या निमित्तानं त्यांनी माझी ओळख झाली आणि मग त्यांनी हे एक मी जणू काही हे स्वामींचंच कार्य मी केलं असं आशीर्वाद असं म्हणून त्यांनी स्वामी समर्थ जीवन गौरव असा नावाचा पुरस्कार त्यांनी मला दिला तिथे. झाला. मी तर तुम्ही म्हणाल तसं खरंच आहे, या स्वामींचा आशीर्वादच समजतो. आणि दुसरा पुरस्कार मिळाला तो टाइम्स म्युझिक तर्फे नाद विठ्ठल विठ्ठल. हा तुम्ही अल्बम जो केला आहे त्याच्या आठवणी थोड्या सांगा. नाद विठ्ठल विठ्ठल हा अल्बमची अशी गंमत झाली की वडिलांनी माझ्या अनेक कंपोजिशन म्हणजे त्यांच्यासमोर 1,500-2,000 कंपोजिशन्स आहेत त्यांची. फार सुंदर वेगवेगळ्या चाली रचना त्यांनी केल्या अनेक प्रकारच्या. आता तुम्हाला म्हटलं तसं विंदांची प्रेम, त्यांनी स्वतंत्र कार्यक्रमही बरेचसे केले आणि ज्याच्यामध्ये अशा भक्ती संगीतपर अनेक संतांच्या रचना आहेत. त्याचप्रमाणे भावसंगीतातल्या अनेक उत्तम कवींच्या रचना आहेत आणि साहित्य बेस्ड असे त्यांनी कार्यक्रम केले. पहिली गोष्ट म्हणजे मर्ढेकरांची कविता एक नादानुभव हा त्यांनी कार्यक्रम केला. मर्ढेकरांच्या कवितांचं आतापर्यंत कोणी संगीतबद्ध केलेल्या नव्हत्या. तर मर्ढेकरांची कविता संगीतबद्ध करून त्याच्या गाणी करून त्याचे कार्यक्रम आम्ही केले. मर्ढेकरांची कविता, त्याच्यानंतर विंदांची प्रेमगाणी, विंदांच्या प्रेमकवितांची गाणी असा एक कार्यक्रम केला. त्याचप्रमाणे आचार्य अत्रेंची झेंडूची फुले ही जी विडंबन कविता आहे ती विनोदी कवितांचं झेंडूची फुले सागर संगीत या नावाने वडिलांनी कार्यक्रम केला. असे त्यांनी पुष्कळ कार्यक्रम त्यांनी स्वतः तयार केले, निर्मिती केली. त्याचं संगीतही त्यांचंच होतं आणि त्यांनी गायले आणि असे पुष्कळ कार्यक्रम आम्ही केले. तर मध्यंतरी एका ठिकाणी मला असे म्हणजे त्यांनी विचारणा झाली की विठ्ठल भक्तीपर अशा काही रचनांचा आपण काही करतो. तर मी म्हटलं आमच्याकडे पुष्कळ माझ्याकडे अशा रचना आहेत कारण माझ्या वडिलांची अप्रतिम कॉम्पोजिशन्स आहेत सगळे. तर आणि टाइम्स म्युझिकने हे करायचं ठरवलं तेव्हा त्यांना माझ्या वडिलांचं अतिशय गाजलेलं विठ्ठलाचं जे भक्तिगीत आहे वडिलांचं ते म्हणजे सोपानदेव चौधरी, बहिणाबाई चौधरींचे सुपुत्र सोपानदेव चौधरींची एक कविता आहे. तर ती म्हणजे आली कुठून अशी कानी टाळ मृदुंगाची धून, नाद विठ्ठल विठ्ठल कुठे रोम रोमातून त्या नावाची. तर ते त्यांना पुनर्मुद्रित म्हणतात किंवा माझ्या आवाजात त्यांना करायचं होतं. तर त्याच्याबरोबर आणखीन काही गीतं, तर म्हटलं भरपूर गाणी आहेत. मग त्यावेळी वडिलांची सगळी एक 8-10 कॉम्पोजिशन्स आणि ती मी सर्व गायलो आणि ती बाकी सर्व नवीन आणि त्याच्यामध्ये हे या गाण्याचं त्यांनी इन्क्लूड केलं, नाद विठ्ठल विठ्ठल. आणि नाद विठ्ठल विठ्ठल याच नावाने त्याचा तो अल्बम टाइम्सने काढला. त्यालाही खूप यश मिळालं. विशेषतः परदेशातून पुष्कळ मला फोन वगैरे आले, लोकांचे ईमेल्स यायची द्या की अहो तुमची ही गाणी आम्ही ऐकतो. आणि त्यावेळी कसं होतं, हे हा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म हळूहळू तयार होत होता आणि मुख्य म्हणजे काय म्हणतात ते सावन म्हणा किंवा असे वेगवेगळे जे प्लॅटफॉर्म्स वरून लोक पुष्कळ ही गाणी डाउनलोड करत होते आणि मला तेव्हा कसं कॅसेट्स होत्या, सीडीज हळूहळू कॅसेट्स मध्ये मी तेव्हा सीडीज झाली त्याची, कॅसेट नव्हती पण सीडी त्याच्या पुष्कळ सुरुवातीला खपल्यानंतर मग हळूहळू सीडींचा खप कमी झाला आणि मग हा त्याचा ऑनलाईनचा खप त्याचा पुष्कळ वाढला असं झालं. तर त्याचाही एक खूप सुंदर अनुभव मला ते मिळाले. हे नाद विठ्ठल विठ्ठल जे गाणं आहे या गाण्याची गंमत अशी आहे, त्याची जन्मकथा फार गमतीची आहे कारण त्या घरातलाच आमच्या त्याचा जन्म असल्यामुळे मला ते माहिती. हे गाणं साधारण 63-64च्या सुमाराला डोंबिवलीमध्ये एक काही काव्यप्रेमी मंडळींनी एक ग्रुप स्थापन केला होता आणि त्यांनी सोपानदेव चौधरींना तिथे कविता वाचनाला बोलवलं होतं. तर सोपानदेव तिथे आले आणि ते कविता
त्यांच्या सादर करत असताना हा. माझे वडील आणि वडिलांचे अगदी घनिष्ठ मित्र हम्म, सुप्रसिद्ध साहित्यिक नाटककार शन्ना नवरे हम्म, हे दोघ जण तिथे त्या कविता ऐकायला गेले होते. हा. आणि ती चालू असताना कविता दाद मिळवते. एक कविता इतकी सुंदर झाली की सगळ्यांनी खूप मोठी दाद दिली त्या कवितेला. आणि शन्नांनी हा. त्या कार्यक्रमानंतर सोपानदेव चौधरींकडे जाऊन ती कविता स्वतःच्या हस्ताक्षरात उतरून घेतली वा. आणि तोच कागद माझ्या वडिलांच्या हातात ठेवला आणि म्हणाले की वसंता तू याला चाल कर, हा, त्याचं गाणं कर. हा. आणि सुदैवाने वडिलांनी एक 2-3 दिवसात त्याला सुंदरशी चाल केली. हा, हा. आणि डोंबिवलीहून ट्रेनने सकाळी 9च्या ट्रेनने बरेचसे मित्रमंडळी सगळे ते यायचे, विटीला कामाला यायचे. तेव्हा ती ट्रेनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा लोकांना ऐकवलं आणि सगळ्यांना तिथेच आवडली. अच्छा. पुढे ते आकाशवाणीसाठी रेकॉर्ड झालं गाणं. हा. आकाशवाणीवर खूप गाजल्यामुळे HMV ने त्याची रेकॉर्ड केली. वा. आणि HMV वर पण ती रेकॉर्डही प्रचंड गाजली. हा. 2000 साली मिलेनियम म्हणून एक सीडीचा संच काढला. हा. 1901 ते 2000 हम्म. या 100 वर्षातील सर्वोत्कृष्ट 100 मराठी गाणी. हम्म, तर त्यामध्ये या गीताचा अंतर्भाव करण्यात आलेला होता. हम्म. तुम्हाला त्या गीताची एक झलक हो, दाखवतो. अवश्य. आली कुठून शिकानी टाळ, मृदुंगाची धून आली कुठून शिकानी टाळ, मृदुंगाची धून नाद विठ्ठल विठ्ठल, नाद विठ्ठल विठ्ठल, नाद विठ्ठल विठ्ठल, उठे रोम रोमातून आली कुठून शिकानी टाळ, मृदुंगाची धून आली कुठून शिकानी. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. वा. खूप सुंदर. आणि तुम्ही आवाजाचे व्हेरिएशन्स खूप छान आहेत या गाण्यामध्ये. आणि मी आता तुमच्या संस्थेविषयी विचारेन की स्वरनिनाद ही जी तुमची संस्था आहे त्याच्या अंतर्गत तुम्ही हे सगळे कार्यक्रम उपक्रम हाती घेतलेले आहेत. तर नेमकी संस्थेचं कार्य काय आहे त्याविषयी जाणून घ्यायला. हा खूप सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. कारण मी साधारण 15-16 वर्षांपूर्वी मी ही संस्था जेव्हा सुरू करायचं ठरवलं तर त्यावेळी या संस्थेतर्फे पहिला कार्यक्रम मी जो केला तो नाद विठ्ठल विठ्ठल हा आषाढी एकादशीच्या निमित्ताने केला. आणि त्या कार्यक्रमाला मला जयंतराव साळगावकर, त्याचनंतर त्या काळातले शिवसेनेचे खासदार आणि सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथजी ठाकूर या सर्वांचं मला फार एक पाठबळ मिळालं. त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्यातून मी हा कार्यक्रम केला. आणि त्यावेळी मी या संस्थेबद्दल मला माझ्या मनात काय आहे हे सांगितलं. मला या गोष्टीसाठी मी केलं की एक हा जो वारसा आहे मराठी भावसंगीत आहे किंवा एकंदरीतच भावसंगीत आहे, त्यात हिंदी चित्रपट संगीत सुद्धा येतं. या सर्व भावसंगीतामध्ये असं काय वैशिष्ट्य आहे तर महाराष्ट्रामध्ये हे जी भावगीत निर्माण झालेलं आहे तर असं भावगीत भारतात कुठेही नव्हतं. महाराष्ट्रातूनच ही गोष्ट वेगवेगळ्या ठिकाणी गेली. या भावसंगीताचा आपल्या चित्रपट संगीतावर प्रभाव पडला आणि शब्दांना प्राधान्य देऊन उत्तम चाली करून सुंदर गाणी तयार करणं. या गाण्यात आज 50 वर्ष झाली, 60 वर्ष झाली, 70 वर्ष झाली तरी आजही आपण जुनी गाणी ऐकतो. त्या गाण्यांचा आपल्यावर झालेला जो परिणाम आहे, समाज मनावर झालेला परिणाम आहे, तो आजही कमी व्हायला तयार नाही. आजही अनेक कार्यक्रमांमध्ये जुनी गाणी लोकांना ऐकायला आवडतात आणि ह्या गाण्यांचा ताजेपणा कमी होत नाही. तर या सगळ्याच्या पाठीमागे नक्की काय आहे तर अशी काहीतरी विशिष्ट सांगीतिक मूल्य आहेत किंवा अशी काहीतरी ह्या भावसंगीताची मूल्य आहेत की जी चिरंतन आहे, जी कधीही वृद्ध व्हायला तयार नाहीत, जी कुठल्याही प्रकारे अमर आहेत, ती म्हणजे मृत्यू व्हायला तयार नाही, त्याचा अमर आहेत. तर ह्या अमर जी मूल्य आहेत, जी चिरंतन मूल्य आहेत, ह्या मूल्यांचा पुढच्या पिढ्यांपर्यंत आपल्याला त्या संक्रमित करता आली पाहिजेत. आणि त्या मूल्यांचं जेव्हा त्यांना काय म्हणता येईल ती मूल्य जेव्हा त्यांच्यात बाणतील किंवा त्यांना ती कळतील त्यावेळी नैसर्गिकरित्या ते जे काही नवीन संगीत तयार करतील, जे काही नवीन तयार होईल ते पण असंच अमर होण्याच्या पातळीवर. आज गेली हजारो वर्ष या देशामध्ये संगीत आहे. या देशावर अनेक प्रकारची आक्रमणं झाली पण या देशाचं संगीत जाऊ शकलं नाही किंवा नष्ट होऊ शकलं नाही. ते सतत जिवंत राहिलं. तो झरा, कारण तो झरा प्रवाही आहे, कारण निसर्गातच संगीत आहे. निसर्गात संगीत आहे आणि आपलं संगीत नैसर्गिक आहे, हाही भाग आहे. त्या निसर्गातली मूल्य घेऊन आपण केलेलं आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा त्याची चिरंतन मूल्य बघा, आज असं संगीत तयार होतं की जे आपण 15-20 दिवस ऐकतो आणि ते गाणं विसरून जातो. तर हा कुठेतरी मला थोडंसं घातक वाटलं की संगीताच्या संदर्भात असं होता कामा नये. संगीताचा फक्त तुम्ही असा एक वापर करून घेणं हे मला तितकंसं बरं वाटलं नाही. तर संगीतातली जी मूल्य आहेत ती तुम्ही चिरंतन मूल्य जर त्याच्यामध्ये सांभाळली तर तुमचं संगीत अमर होऊ शकतं. मला खळे काका एकदा म्हणत होते, निनाद मला
कुठलंही गाणं कंपोज करताना हा. माझ्या मनात एकच विचार असतो की माझ्या मृत्यूनंतर लोकांनी पुढची 50 वर्ष हे गाणं ऐकावं. बस त्या एका गोष्टीसाठी मी ते गाणं करतो. हा. तर हा जो एक भाग आहे त्या संगीताला अमरत्व देण्याचा भाग आहे. म्हणजे कुठल्याही हा. कलेचा जन्मच अमरत्वासाठी झालेला आहे. त्यामुळे कुठल्याही कलेला हे अमरत्व देण्यासाठी जे त्याच्यासाठी त्या चिरंतन मूल्यांची जपणूक करण्यासाठी मी ही स्वरयज्ञान संस्था सुरू केली असं मला म्हणता येईल. हा. Yes. आणि तुम्ही सगळ्या एवढ्या नामवंत साहित्यिक म्हणा किंवा संगीतकारांना हो. जवळून पाहिलेलं आहे, तर आमच्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल या माध्यमातून? कारण पूर्वीची जी माणसं होती ना, ते झोकून देऊन काम हो, करायचे. बरोबर. त्यांची एक कामावर निष्ठा होती, बरोबर. प्रेम होतं आणि आवड होती. अगदी त्यामुळे ते असं काय म्हणतात आपण 100% द्यायचं अगदी ते बरोबर, कार्यक्रमाला. तसं आता थोडंफार तरुणांमध्ये मे भरपूर ऑप्शन्स असल्यामुळे इकडे जाऊ का तिकडे जाऊ हो. असं होत असल्यामुळे त्यांना जमत नसेल. हम्म. तर त्या दृष्टीने तुम्ही तरुणांना काय मार्गदर्शन कराल? ज्याला एक उत्तम संगीतकार व्हायचंय, उत्तम साहित्यिक व्हायचंय किंवा तुमच्यासारखे एक छान निर्माते व्हायचे कार्यक्रमांचे? मी तुम्हाला हेच म्हणेन की संगीताच्या आपला जो बेस हा. आहे एकतर शास्त्रीय संगीत हा. आहे. शास्त्रीय संगीत हा आपला मूळ बेस आहे. तर शास्त्रीय संगीताचा प्रत्येकाने त्याचा अभ्यास करावा. प्रत्येकाने त्यातनं काय त्याचे श्रेष्ठत्व आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि संगीत असो किंवा कुठलीही कला निर्मितीमध्ये काय आहे, कला निर्मिती हा एक प्रकारचा सौंदर्याचा शोध आहे. वा. तर तुम्हाला त्यातून निरनिराळ्या प्रकारचं सौंदर्य कसं जाणवतं हे कळण्यासाठी आपल्या पूर्वसुरींनी नक्की काय केलंय, हा. वसंत प्रभूंच्या चालीमध्ये काय सौंदर्य आहे हा. किंवा अनिल विश्वास यांच्या चालीमध्ये काय थोरपणा आहे, हा. मदन मोहन आहेत, एच.डी. बर्मन आहेत, या प्रत्येकाची वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत. दशरथ पुजारी आहेत, खळे काका आहेत, हे हा. सगळे एकाच वेळी काम करत होते. सुधीर फडकेही होते, हृदयनाथ मंगेशकरही होते. हा. आणि ह्या सगळ्यांचं प्रत्येकाचं एक काहीतरी स्वत्व आहे. अच्छा. त्यांचा स्वभाव त्यांच्या चालीमध्ये त्यांच्या संगीतामध्ये उतरलेला असतो. हम्म. हे स्वतःचं स्वत्व उतरण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा ते स्वतःमध्ये मुरवून घ्यावं लागतं. हम्म. ते शास्त्रीय संगीत असो, भावसंगीत असो, ते आधी स्वतःमध्ये तुम्ही पूर्ण बाणवलं पाहिजे. हा. आणि त्याच्यानंतर मग तुमच्या स्वभावानुसार ते तुमची कला त्याच्यातून प्रगट व्हावी. हा. म्हणजे मग त्याला एक अमरत्व प्राप्त होतं. आणि त्या कलेला लोकांनी वर्षानुवर्ष त्याच्यावर प्रेम करावं हम्म. असं तुम्ही निर्मिती करा. हम्म. आता फक्त युट्यूबला मला 2000 लाईक्स मिळाले की माझी नीती कर्तव्यता झाली असं नको व्हायला त्याच्यामध्ये. हा. कळलं की नाही? बरं. तर ते गाणं लोकांना वारंवार ऐकत राहावं असं वाटलं पाहिजे. हा. पुन्हा पुन्हा ते पु ल देशपांडे अनेक त्यांच्या भाषणामध्ये हे वाक्य नेहमी म्हणायचे, द सॉन्ग हॅज द लॉंगेस्ट लाईफ, हम्म. असं ते म्हणायचे. म्हणजे गीताला सर्वाधिक मोठं आयुष्य असतं. हा. तर ते कशामुळे असतं, तर त्याच्यामध्ये ह्या चिरंतन मूल्यांमुळे असतं. हा. तर ह्या मूल्यांचा विचार करा, चांगल्या गुरूंकडे अभ्यास करा. हम्म. आणि आता जसं तेजस्विनी ताई म्हणाल्या तसं पॅशनेटली करा, हम्म. मनापासून हृदयापासून करा, जीव तोडून करा. जीव तोडून केलं की त्याच्यामध्ये लोकांना आनंद मिळतोच, हा. पण तुम्हाला स्वतःला त्याच्यातून जो एक अप्रतिम असा आनंद मिळतो हम्म. त्याची तुलना दुसऱ्या कशाशी करता येत नाही. असं. नक्कीच. आणि आता तुम्ही ज्या संगीताच्या कार्यशाळा घेता हो. त्यामध्ये नेमकं तुम्ही काय शिकवता? म्हणजे संगीत तसं सांगणं कठीण आहे खरं तर, बरोबर. कारण हा एक म्हणतात ना, अनुभूती आहे. आहे. त्यामुळे तसं ते काय म्हणतात, तसं आपण एज्युकेशनल सिस्टम मध्ये जसं नॉलेज घेतो हो. तसं ते संगीताचं नाहीये. नाही. जर आपण गुरु शिष्य परंपरा बरोबर. बघितली तर गुरुमुखातनं आपण शिष्य शिकत जातो, Correct, घडत correct. जातो. तर तरी पण नेमकं तुम्ही काय शिकवता? संगीताच्या कार्यशाळांमध्ये बहुतांश मी एकतर आवाज साधना त्याच्याबद्दल मी काही गोष्टी सांगतो. व्हॉइस कल्चर, व्हॉइस कल्चर. तुमच्या आवाजामध्ये अशी जादू असायला हवी की पहिली गोष्ट आवाजानेच माणूस अट्रॅक्ट होतो. आज कितीही जरी झालं तरी आपण प्रत्येक अरे रफी साहेबांचा काय आवाज आहे, सुधीर फडकेंचा काय आवाज आहे, लताबाईंचा, आशाबाईंचा, आपण त्यांच्या आवाज, किशोर कुमारनी कसलंही लौकिक अर्थाने शिक्षण घेतलेलं नव्हतं सांगेली, पण किशोर कुमारचा काय आवाज आहे. आता हे आवाज ही जी गोष्ट आहे ना, हे एक प्रकारचं एक धातू आहे, एक मेटल आहे. आता ते मेटल जर सोनं असेल तर त्याचं तुम्ही काही बनवा ते सुंदरच वाटतं, पण ते मेटल जर अॅल्युमिनियम असेल तर त्याची किती सुंदर अंगठी बनवली तरी त्याला मजा येत नाही. आणि सोन्याचं एक वळ जरी असलं तरी सुंदर वाटतं. तर तसं तो आवाज जर सुंदर असेल, आवाज जर अट्रॅक्टिव्ह असेल, तुमचं हृदयापर्यंत पोहोचणारा असेल, त्या आवाजामध्ये भाव असेल, आणि प्रत्येकाचा आवाज वेगळा असतो. आवाज कधी काय म्हणता येईल, दुसऱ्याची नक्कल होत नाही. दुसरा किशोर कुमार जन्माला येऊ शकत नाही, दुसरी लता मंगेशकर होऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे स्वतःच्या आवाजाची ओळख होणं हे मी त्याच्यामध्ये सांगतो. आपल्या आवाजाची स्वतःची ओळख करून घ्या आणि मग ओळख झालेल्या आवाजाला उत्तम घडवा. म्हणजे मग त्याच्यातून तुम्हाला जे भाव व्यक्त करायचे ते तुम्हाला करता येतील, असा माझा भाग आहे. त्यामुळे आवाज साधना, त्याचप्रमाणे शब्दोच्चार, गाण्यांमध्ये, आणि गाण्याची एक थॉट प्रोसेस आहे. गाणं ही गोष्ट म्हणजे नुसती चाल म्हणणं नाहीये. तर तुम्हाला त्या गाण्याच्या शब्दांचा अर्थ कळल्यानंतर तुम्ही ते शब्द कसे व्यक्त करता, त्या शब्दांमधला अर्थ तुमच्या म्हणण्यामधून लोकांसमोर प्रतीत झाला पाहिजे. मी जेव्हा दुःख
असा शब्द म्हणतो तेव्हा लोकांना कळलं पाहिजे हा दुःखाबद्दल बोलते. मला आनंद झाला असं नाही वाटतं का मग लोकांना. तर हा जो भाग आहे ना की तो शब्दांमधला जो भावार्थ हा. आहे तुमच्या आवाजातून प्रकट झाला पाहिजे. तर अशा प्रकारचे बरेच टिप्स असतात, गायडन्स असतो, अशा गोष्टी शिकवल्या जातात कार्यशाळांमध्ये मी सांगतो हा. आणि चांगला त्याला तरुणांचा प्रतिसाद पुष्कळ मिळतो. खरंच. आणि महाराष्ट्र दिनानिमित्त तुम्ही आज आमच्याकडे आलात आणि महाराष्ट्राने आपल्याला संत परंपरा दिली, एवढं सगळं संगीत, असं शास्त्रीय संगीत किंवा भावसंगीत, एवढं सगळं महाराष्ट्राने भारताला भरभरून असं दिलेलं आहे आणि महाराष्ट्राचं सगळ्याच क्षेत्रांमध्ये योगदान खूप मोलाचं आहे. तर आज निनाद सर, तुमचं नावही फार छान आहे, म्हणजे आवाज जसा निनादच राहावा इतकं नावही तुमचं छान निनाद ठेवलेलं आहे आई वडिलांनी. तर आज तुम्ही आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला सुंदर कार्यक्रमाचं पर्वणी दिली, त्याबद्दल आचार्य 90 FM कडनं मी तेजस्विनी तुमचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद आचार्य 90 FM आणि त्या वाघमारे मॅडम, तेजस्विनी मॅडम या सर्वांचे मनापासून आभार. इथे मला माझे काही विचार व्यक्त करायला एक व्यासपीठ आपण उपलब्ध केलं आणि जे काही मला सतत सांगावं असं वाटतं, लोकांपर्यंत पोहोचवावं असं वाटतं, तर आपल्यासारख्या श्रोत्यांपर्यंत मी थोड्याफार प्रमाणात का होईना परंतु येऊ शकलो, त्यासाठी मनापासून आभार आणि महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. जय महाराष्ट्र. आचार्य 90 FM